आणि इथून वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर. हार्दिकने आपला रनअप थोडासा कमी केलाय. इंजरी असू शकते की काय हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे, कारण की एक फास्ट ट्रॅक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु स्पिनिंग या ठिकाणी आपण पाहू शकाल. हातखंड अपनवलाय आणि स्विच हिटचा फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन सीमारेषा पार, मिळतील धाबा 4, चौकार 4 रन्स. थँक्यू. कॅलिबर फटका आहे आणि हे फटके सातत्याने वीरूच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक दर्जेदार क्रिकेटर आहे. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केले या चेंडूला. फोर्सिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, हिलनामत 4 धावा, चौकार. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृतीच्या शहर. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण एक्सपेरिमेंट करा, परंतु ते अंगलट येणार नाही याकडे लक्ष असू द्या. आपला स्ट्रॉंग झोन काय आहे तर तो आपला वेग. जर हार्दिक याला या अगोदर आपण पाहिलं असेल लेदर क्रिकेट योग्य त्या पद्धतीने नारंगीच्या मैदानामध्ये जाऊन योग्य पद्धतीचं प्रशिक्षण, तदनंतर लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट म्हणायचं झालं तर जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु योग्य ते टॅलेंट टेनिस क्रिकेटमध्ये अगदी हार्दिक याने सुद्धा दाखवून दिले. या खेळाडूची ओळख मी पाहिली होती खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाईल, फेकीमध्ये तेवढी ताकद नव्हती, घरंगळत अगदी फेकी केली गेले आणि तोपर्यंत अगदी आपण पाहू शकाल 2 धावा पुन्हा एकदा या स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. तमाम भालेवलीकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्या सर्वांचं स्वागत असेल. अगदी आपण पाहू शकाल वाईडिश कव्हर रिझनमध्ये बसून अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. ऑन साइडला खेळला गेला, स्कूपचा फटका होता परंतु अंगलट आलाय. खराब शॉट सिलेक्शन. विराज वरठा बाद होऊन तंबूच्या आशाला. याला म्हणतात स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणं. खराब शॉट सिलेक्शन, विकेट मिळाली, फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळतोय आणि याने थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. 2 महत्त्वाचे फटके आले होते. जर तुम्ही सरळ दिशेने खेळू शकता योग्य पद्धतीने तर बॅट अक्रॉस करायची आवश्यकता आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. परंतु धू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. शॉर्ट सिलेक्शन झालं, आता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. 11 या अंकांवर स्कोरकडे आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर विशाल गुंड या फलंदाजाला पाहू शकाल. एक एंडे शिवनाथ गुंड आहे. एक क्लासिकल फलंदाज म्हणून गणना आहे शिवनाथ गुंड याची. आठवते जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई अचिती स्पर्धा. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं उदाहरण सिद्ध केलं होतं सुरेश घरत आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने. ईश्वरपुरीच्या मैदानामध्ये अगदी ते ऐतिहासिक मैदान आणि त्याच मैदानामध्ये अगदी आपण पाहू शकाल शिवनाथ गुंड उत्कृष्ट फलंदाज अगदी ठरला गेला होता यंदाच्या सीझनमध्ये. तोच नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर एक एंडे मिस्टर विशाल याला आपण पाहत आहे. 11 या अंकांवर धावफलक. खूप चांगल्या पद्धतीने बागफुटला जाऊन पुन्हा एकदा ग्लान्स केलं या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, दन करीत चेंडू निघून गेलाय. 4 धाब्यांकरिता, चौकार. आदरणीय सन्माननीय कल्पेजी पाटील एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अगदी आपण पाहू शकाल वैयक्तिक आयुष्यामध्ये ते वकील आहेत. ॲडव्होकेट कल्पेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. हार्दिक हार्दिक वेलकम. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आहे. अपील फेटाळून लावले कारण की अगदी पॅड लाईनला हा चेंडू लागला. जोपर्यंत कलेक्शन झालं नॉट आउटचा इशारा आलाय. षटकाची सुद्धा झाले इथे समाप्ती. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर. एकंदरीत जो प्रवास आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा त्यावर आपण एकदा नजर फिरवणार आहोत. सुरुवात झाली मोरिया 11 चव्हाणपडा जेडोबा स्पोर्ट चांबुलपड्याच्या मैदानापासनं आणि जिथून अगदी पाहायचं झालं तर मोठमोठे रेकॉर्ड्स हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. सर्वात पहिला खेळाडू ठरला गेला विकेट हॅट्रिक घेणारा संदेश घाटाळ. सर्वात पहिला खेळाडू ठरला गेला हाफ सेंचुरी ठोकावणारा सूरज कोठावले. सर्वात पहिला खेळाडू ठरला गेला 5 विकेट मेडनवर टाकणारा उदय जाधव जरीमरी स्पोर्ट्स पालेवली ब या संघाकडनं. आणि तदनंतर सर्वात पहिला खेळाडू ठरला गेला
ज्याच्या नावावर एकाच दिवसामध्ये 179 धावा, तो सुशांत हिंबाडे, सैराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाकडनं. त्याची सुद्धा कामगिरी आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये. तदनंतर आपण पाहू शकलात खूप सुंदर पद्धतीने सर्वाधिक धावा यंदाच्या सीझनमध्ये ठोकणारा फलंदाज मिस्टर रोहित कोल्हा, रायझिंग स्टार भुईशेत संघाचा स्टार खेळाडू, ज्याच्या नावावर सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी 10 चेंडूंमध्ये जी जिवलग ग्रुप घोटगावच्या मैदानावर यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहिलीत. आणि तदनंतर आपण पाहू शकाल मोस्ट रन्स आणि मोस्ट स्ट्राईक रेट जो मेंटेन केलाय तो रोहित कोल्हा याने यंदाच्या सीझनमध्ये सुंदर पद्धतीने. तदनंतर लगातार 3 मॅन ऑफ द सिरीजचा अगदी हकदार ठरला गेला होता. तोच रोहित कोल्हाची आठवण पुन्हा एकदा ताजा होत असताना तदनंतर नंबर 1 रँकिंगवर चिडवा स्पोर्ट जांभूलपाडा संघ, नंबर 2 रँकिंगवर आई गावदेवी पाचरुका, नंबर 3 रँकिंगवर आई गावदेवी घाटेगर्भ, नंबर 4 रँकिंगवर अगदी आपण पाहू शकाल DCV स्पोर्ट्स जाधवपाडा हा संघ. प्रत्येकाचे आज विशेष करून एक ओळख राहिले. आणि रायझिंग स्टार भुईशेत नंबर 5 रँकिंगवर असे टॉप 5चे संघ हे यंदाच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी प्रीमियर लीग सीझन 3 कमिंग सून, ती सुद्धा आपण पाहू शकाल. आदिवासी बांधवांकरिता येणारा वर्ल्ड कप कमिंग सून आहे. डे नाईट असं फॉर्मॅट या स्पर्धेचं असेल की काय, थोड्याच वेळामध्ये मात्र ती डेट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 16 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 16 रन्स ऑन अ कार्ड. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांची धाव पडली अपुरी. चेंडू पुन्हा एकदा झाला इनटू द कव्हर रिजन. मॅकनेबेसन स्ट्रोक, चौकार, 4 धावा. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. या 4 धावा येतात. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 20 या अंकांवर. तदनंतर सर्वात आधी अगदी पाहायचं झालं तर मॅन ऑफ द सिरीजवर अगदी बायसायकलवर बसणारा पहिला खेळाडू ठरला गेला यंदाच्या सीझनमध्ये. जितेन सालकर यांना सुद्धा आपण पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याच्या सुद्धा माध्यमातून होताना पाहायला मिळाला. ओहो, घरंगळ चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. जणू काही 3 वाजताची लोकल ट्रेन सुट्टे की काय धावत पळत आले होते आणि चेंडूने केला ओव्हरटेक. ट्वँग ट्वँग मोमेंट, चौकार, 4 धावा. या 4 धावा येतात. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 24. 24 या अंकांवर हे धावफलक आहे. मिस्टेक्स तुम्ही करू शकत नाही क्रिकेटच्या मैदानामध्ये. धावा थांबवणं क्षेत्ररक्षकाचं आद्य कर्तव्य आहे, परंतु ही कर्तव्य दक्षता बजावत असताना कुठेतरी थोड्याशा गफलती होत आहेत. म्हणून क्रिकेटचं हे माध्यम असंच आहे. कधी कधी एक धाव अंगलट येते. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे म्हणून आपण लाईफ लाईन म्हणून संबोधलंय. आता इथून योग्य त्या पद्धतीची तुम्हाला कामगिरी ही करावीच लागणार आहे. यानंतर लॉट्सची प्रक्रिया ही अगदी कंप्लीट केली जाईल. विजयी संघाचे कर्णधार आपण येऊन राहा. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे हार्दिक, चेंडूला उचलून फेकी केली जाईल. हलकेसे स्लो झाले. गाडी म्हणायचं झालं तर थोडीशी उशिराने पोहोचली. तेवढाच वेळ हवा होता दोन्ही फलंदाजाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हलकेसे स्लो झालेत. म्हणायचं झालं तर लेझिनेस क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. थोडंसं ग्रो अप करावं लागेल. योग्य त्या पद्धतीचे अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण होत नाही आहेत. 2 धावा पुन्हा एकदा धावत पळत कंप्लीट केल्या जातात. 26 या अंकांवर स्कोर कार्ड. ब्लॉकरला चेंडू हाताळला होता. बॅकलिपला अगदी आपण पाहू शकाल खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु अगदी हलकीशी एज लागली. फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. शॉट थर्डमॅनला फील्ड होईपर्यंत एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते आणि सिंगलच्या मदतीने 27 रन्स ऑन अ कार्ड. 27 या अंकांवर हे धावफलक. षटकाची सुद्धा झाली ते समाप्ती आणि 27 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. योग्य पद्धतीने अगदी आपण पाहायचं झालं तर धावसंख्या येते म्हणजे योग्य चांगल्या पद्धतीने, कारण की ठाऊक आहे आपला स्ट्रॉंग झोन काय आहे. चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाची गोलंदाजी अतिशय स्ट्रॉंग आहे म्हणून म्हटलं. रोशन जनाटे ज्याला आपण मिनी लसित मनिंदा म्हणून संबोधलंय वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये, तो डिंग डिंग. त्यानंतर राहुल शेदडाज आहे प्लेइंग 11 मध्ये. त्यानंतर विराज वरठा, आर्यन वरठासारखे अगदी आपण पाहू शकाल दोन्ही बंधूंची जोडी. म्हणजेच गोलंदाजी आतापर्यंत धारदार राहिलंय. म्हणून जेवढं आव्हान द्यायचं आहे ना त्या आव्हानाचं अगदी एक टार्गेट ठेवलंय चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाने. आता अजून सुद्धा शेवटचं अंतिम षटक आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे, कारण की विकेट्स इन हँड आहेत. फक्त आणि फक्त एक विकेट गेले, ती आहे विराजची. आणि त्यानंतर ही पार्टनरशिप बिल्ड झाली शिवनाथ आणि विशालच्या माध्यमातून. चांगली पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड होत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड 27 या अंकांवर.
आता इथून थोडासा स्ट्राईक रेट वाढवण्याकरिता दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. तर गोलंदाजी अटॅकवर या थर्ड स्पेलमध्ये कल्पेश घाटाळ या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. यंदाच्या सीझनमध्ये वसई ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल तोच कल्पेश घाटाळ गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला. स्टँड अँड डिस्पॅच 6 धाब्यांकरिता घुटनाट एक अँड सिक्सर देख 6. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाया स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाया. आतापर्यंत जेवढा वेळ घेतलाय ना आता तो वेळ खर्च करत असताना योग्य फटका विशाल याच्या बॅटमधनं. विशाल स्ट्रोक 6 धावा. ऑन साईडला पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. घरंगळत चेंडू अगदी पण पाहू शकाल शॉट मिड विकेटला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात चेंडूला उचलून अपील केलं जाईल तोपर्यंत या 2 धावा येतात. रनिंग बिटवीन द विकेट परिपूर्ण आपण पाहू शकाल या खेळाडूंची स्ट्रॉंग आहे. आणि जो फिटनेसच्या बाबतीमध्ये अव्वल आहे तोच लंबे रेस का घोडा या क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने पाहायला मिळतोय. योग्य त्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख पद्धतीने पहिली धाव क्विकली घेतली जाते. दुसऱ्या धावीकरिता परत आहेत. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने सजवलाय. फटका सुंदर आहे. व्ही शेप मध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. अतिशय देखणा 4 धावा चौकार. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव. या 4 धावा येत आहेत चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड आता एक चांगल्या स्थितीमध्ये 39-39. पुढा फटका पाडण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉप रिझनला अगदी आता लॉंग चेस आहे परंतु शॉर्ट तडमानला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अनिल जोपर्यंत कलेक्शन करतोय तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 40 रन्स ऑन अ कार्ड. 40 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. 40 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल या स्पेलमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने. पटापटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतात. कल्पेश स्वतः कॉट अँड बोल्ड होत असताना विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाया स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते. 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या. शेवटचा अंतिम चेंडू हा येणं शेष. दोन्ही संघाकरिता असेल विशेष. कट करण्याचा प्रयत्न झाला. जाग्यावरून खेळले. स्लाइस करता आलं नाही आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. पहिल्या इनिंगचा खेळ झाला यावेळेस समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर आहे. एकंदरीत 40 या अंकांवर 40 रन्स ऑन अ कार्ड. 40 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. आता इथून विजयी होण्याकरिता लक्ष असेल 41 धाब्यांचं. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अगदी हे आव्हान झेलावं लागेल आई गावदेवी भालिवली या संघाला. काय परिपूर्ण संघर्ष पाहायला मिळेल का? मिस्टर कल्पेश घाटालची बॅटिंग कशा पद्धतीने केतन घाटाल अटॅक चढवेल. तदनंतर अगदी हार्दिक महत्वाचा खेळाडू असेल आणि मागील सामन्यामध्ये ज्याने छाप सोडली होती अक्षय याकडे सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. घेऊया एक सुंदर असा पुन्हा एकदा ब्रेक आणि ब्रेक नंतर चला विजयी संघाचे कर्णधार जिवलक ग्रुप घोटगाव न्यू संघर्ष बंगलापाडा आपण येऊन राहायचंय. लॉर्ड्स प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये कंप्लीट केली जाईल. पप्पू भलते ठेवलाया स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाया स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते.
धन्यवाद आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आज सलग चौथा दिवस या स्पर्धेचा साई स्पोर्ट्स आयोजित आपण पाहत आहेत. प्रेझेंट करणारी ही स्पर्धा कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025चा हा शानदार सोहळा माजी उपसरपंच संदीपजी घोषे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन अतिशय छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचा आज अंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्टार्ट ऑफ द मॅच दक्षत मर्दे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दक्ष फायटर सेफ्टी सर्व्हिसेसचे मालक आहेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला डॉट आला. विजयासाठी 40 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अतिशय चांगला बॉल होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. दक्षत मर्दे यांना आपण पाहत आहेत. राहुल तळावडेकर स्वराज मोटर्सचे मालक आहेत आणि सनी सिंग स्वराज मोटर्सचे पार्टनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही त्रिमूर्ती या ठिकाणी उपस्थित होताना अगदी संदीपजी घोषे साहेब यांचे परम मित्र आहेत. त्यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नव्हता. आउटसाईडतील लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. आज महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या आमच्या नारी शक्तीला सलाम आहे. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतलेली आहे या आमच्या भगिनींना सुद्धा सलाम असेल आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत सामन्याकडे आपण वळणार आहोत. चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमने काय 22 धावा डिपेंड केल्या होत्या. आई गावदेवी भालिवली टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आई गावदेवी भालिवली टीम बॅटिंग करत असताना 40 धावांचं एक लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. चला विजयी संघाचे कर्णधार या आपण. जिवलक ग्रुप घोटगाव टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. लॉट्स टाकले जाणार आहेत. अप्रतिम उसळी घेणारा चेंडू होता. बॅटचा टॉपेज लागतोय. पाठीमागे चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करणारा हा धम्माकेदार झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. 4 रन. या बॉलवर जर आपण पाहिलं तर कल्पेश आणि केतन स्ट्राईक एंडला आहे. जर या बॉलवर जर षटकार आला तर राहुल तळावडेकर स्वराज मोटर्सचे मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. या बॉलवर चॅलेंज असणार आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका पुन्हा एकदा. आता नशिबाचा चौकार. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार. 4. लगातार हा दुसरा चौकार. 4-5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. 40 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहत आहेत 41 रनचं टार्गेट आहे. 40 धावा फलकावर लगावल्या होत्या. चेडवा स्पोर्ट्स जांभूळपाडा पहिल्या रँकिंगचा हा संघ पाहायला मिळतो या असोसिएशन मध्ये. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन. चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंटला फेकी होईल. 1 रन मिळेल बाईच्या स्वरूपात. पंच या ठिकाणी दर्शवत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 11 रन 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल आणि 30 रन. प्रोप्ले स्पोर्ट्स या चॅनलला आजच्या दिवसामध्ये 16 मार्चच्या दिवसामध्ये 4000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्यांना अभिनंदन असेल. आणि नितेशजी पाटील जे प्रो स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत त्यांनी सांगितलं प्रत्येक आमच्या तमाम प्रेक्षकांचं सबस्क्रायबरचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम हे सदैव कायम राहोत नितेश पाटील यांच्या समवेत.
दक्षत मर्दे साहेब यांच्याकडून आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर जर षटकार आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल त्या बॅटरला, म्हणजेच ऊर्जा दिली जाते. इथे लॉट्स टाकले जात आहेत, कोणत्या संघाला बाय मिळेल याकडे लक्ष असणार आहे. विजयी संघ काल नेहमीप्रमाणे काल भातानेबाडा टीम विजयी झाली आणि त्यांना बाय मिळाली होती विनर टीमला. आता इथून जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत, लगेच टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट तर जरूर मिळेल का, परंतु इथे फंबल झाले, इनफिल्डच्या वरून खेळले गेले. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. गणेश गायकर आम्हाला दर्शवतात की 13 वर जाऊन पोहोचले गेले. चॅलेंज जरूर दिले गेले राहुल तळावडेकर यांच्या माध्यमातून, परंतु त्या चॅलेंज स्वीकारत नाही आहेत. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. उजव्या हाताने आउटसाइड द लेग स्टंप, पंचांकडे जरूर हलकीशी अपील जरूर होती. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाईटच्या स्वरूपात जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. एक बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राहुल रिदडला आपण पाहतायत. राहुल शेदडच्या या बॉलवर काय फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्झिमम 6 षटकार. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते थँक्यू. काय फटका खेळला होता, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा वापर करत असताना प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींच्या जोरावर अतिशय चांगला फटका षटकाराला हलक्याशा हाताने. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. फलंदाजाला ठाऊक आहे कधी कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं आहे, चॅलेंज स्वीकारायचं आहे. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या फलकावर आई गावदेवी भालिवली टीमची 21 वर जाऊन पोहोचली. 20 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 20 रन. अतिशय चांगलं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतं. हा बॉल अचानक उसळी घेतली, बाउन्स मिळाला. अपेक्षित बाउन्स होता, नॅचरल बाउन्स याला म्हणतात. मातीची खेळपट्टी आहे, थोडासा नाकाला सुगंध करून जाणारा हा खेळपट्टीच्या मातीचा परफ्यूम डिलिव्हरी असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या 21. आता येणारे बॉल आहेत 8. 8 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. लेट कट खेळले होते, फक्त गॅप शोधला आणि चेंडू निघून जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. स्वतः झुकतायत 100% देत असताना 3 रन्स काही रोखूच शकणार नाही आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता. या बॉलवर जर षटकार आला तर दक्षत मर्दे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि विकेट आली तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. ही ऊर्जा दिली जाते. अगोदर राहुल तळावडेकर यांनी मात्र हे प्राइज लावलं होतं. आता दक्षत मर्दे हे मात्र प्राइज लावत असताना या खेळाडूंचा होप्स वाढवतायत, आत्मविश्वास द्विगुणित करतायत. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. हा झेल महत्वाचा असेल. फिल्डर येत आहे डाऊन आणि यस 500 रुपयांचे हकदार मिस्टर राहुल शेदड यांना 500 रुपये मिळतील. अतिशय चांगला बॉल हाताळला गेला होता. अखेरकार विकेट मिळाली. 6 बॉल आणि विजयासाठी 17 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 41 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर केतन, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. अतिशय वाखणे जोगे बॅटिंग केली गेली होती. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. जिवलक ग्रुप गुडगाव आणि न्यू संघर्ष बंगलापाडा या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला
टॉस पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंट आहेत. हे आपण करूया लगेच टॉस. 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. उन्हाचा तडाखा वाढतोय. उष्णतेचं तापमान वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. राहुल तळावडेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा या टॉस बॉक्समध्ये. या आपण राहुल तळावडेकर यांच्या शुभ हस्ते आपण संपूर्ण आपण पाहत आहेत. आपण या षटकानंतर राहुल तळावडेकर यांची मुलाखत घेऊया थोडीफार. राहुलजी जरा टॉस बॉक्स यस टॉस जिंकलेला आहे न्यू संघर्ष बंगलापाडा आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. चांगला फटका तर आहे, परंतु इथे आपण पाहताय डिस्टन्स क्लिअर होईल का एक्स्ट्रा कव्हरला आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्राफ्ट. आता इथून आपण पाहिलं तर कदाचित कॅचेस विन द मॅचेस. एका क्षणाला ही कॅच नाही तरी मॅच सोडलेली आहे. रोशन जनाडे त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्वाचा हा सूत्र आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फिल्डर म्हटलं तर अभेद्य किल्ला असतो. ह्या वेळेला न्यूलुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं कोणतंही कॉर्डिनेशन झालेलं नाही आहे. पंच मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. आता 5 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. कॅच सुटल्यानंतर थोडंसं विस्कळीत झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 झालेली आहे. 14 रनची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहत आहेत विराज. याच गोलंदाजाला मॅन ऑफ द सिरीज रुपेश पागे यांच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. तर इथून जर आपण पाहिलं तर 14 रनची आवश्यकता. क्या बात आहे. विराज भाताने पाडावरून सायकल चालवत डायरेक्ट जांभूळपाडा या ठिकाणी त्याने प्रवास गाठला होता. हे सुद्धा खूप आवर्जून म्हणावं असं वाटेल. विराज पुढील बॉल. यावेळेला पाहिलं वेट अँड वॉच केलं होतं. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता. या हा षटकार जर आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. दक्षत मर्दे दक्ष फायर सेफ्टी सर्व्हिसचे मालक म्हणून ज्यांची ओळख ऑन साईडला 500 मिळतील यात ती मात्र शंका नाही आहे. कडक शॉट. स्वर्गीय पप्पू भलते थँक्यू. 2 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत. कल्पेशच्या बॅटमधून षटकार आलाय. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. अतिशय वाखण्याजोगे हा षटकार पाहायला मिळाला. हा बॉल बाउन्स आवाक्याच्या बाहेर आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 7 रनची आवश्यकता. खूपच डोक्याच्या वरून होता आणि त्यामुळे मात्र वाईट देणं शक्य झालं पंचांना. आता 2 बॉल 8 रनची आवश्यकता 7 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 7 रन. विराज वरठा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला क्लीन बोल्ड. अतिशय चांगला बॉल. दांडी गुल. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय. थँक्यू. खूप चांगला बॉल होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा केला आणि यष्ट्यांचा वेध घेत जणू काही चेंडूने स्टंपची गळाभेट घेतली की काय असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं.
या बॉलवर जर विकेट किंवा षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज दक्षत मर्दे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता, डॉट बॉल ह्या वेळेला आपण पाहत आहेत. अशा प्रकारे आई गावदेवी भालिवली टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला आणि पुढे येत असताना चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच मॅच स्टार्ट होईल. जिवलक ग्रुप घुटगाव न्यू संघर्ष बंगलापाडा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कल्पेश पाटील जे ॲडव्होकेट आहेत आणि मी